विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. सुरू करूया. निक्की प्रधान कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू निक्की प्रधान ही झारखंडमधील पहिली महिला हॉकीपटू होती जिने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर डॉक्टर डी.के. कर्वे यांनी केलेली आहे. स्थापना कधी झाली? तर 5 जुलै 1916ला झालेली आहे. संस्थापक कोण होते? तर महर्षी कर्वे हे संस्थापक होते. तसेच याचे ब्रीदवाक्य काय होते? तर संस्कृत स्त्री परशक्ती हे याचे ब्रीदवाक्य होते. ठिकाण कोणते होते? तर मुंबई हे ठिकाण होते. नामांतर काय होते? तर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे याचे नामांतर होते. नेक्स्ट, कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेचे संख्या व लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे असे मर्यादित केले? तर घटनादुरुस्ती 91 नुसार केलेली आहे. 91वी घटनादुरुस्ती 2003. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानास मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये. तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये. तसेच 12पेक्षा कमी असू नये. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्यामध्ये किती टक्के गुणांची वाढ झाली आहे? तर 4.1% गुणांची वाढ झालेली आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील लोकसंख्येमध्ये 4.1% इतकी वाढ झालेली आहे. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली वयोगट 15 ते 24 वर्षे लोकसंख्या आहे? तर सिंधुदुर्गमधील. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण रोजगारांसाठी व शिक्षणासाठी नेहमीच मुंबई ठाणे या शहरात स्थलांतरित होत असतात. त्यामुळे सिंधुदुर्ग 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी दिसून येते. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ किती टक्के उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? तर एकूण 16% उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. सर्वाधिक उत्तर प्रदेश आहे 16.51%, महाराष्ट्र आहे 9.28%, बिहार आहे 8.6%. त्याचबरोबर सर्वात कमी सिक्कीम आहे 0.5%, मिझोराम आहे 0.9%, अरुणाचल प्रदेश आहे 0.11%. नेक्स्ट, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत? तर एकूण 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण 25 जिल्हा परिषदा होत्या. सध्या 2022पर्यंत तिची संख्या 34वर गेली आहे. महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये 100% नागरिकां झाले असल्यामुळे येथे जिल्हा परिषदा स्थापन केल्या नाहीत. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाला हायकोर्टाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? तर 62 वर्ष आहे. 15वी घटनादुरुस्ती 60 वरून 62 वर्ष करण्यात आले आहे. राज्यघटना कलम किती आहे? तर 214 ते 231. नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपतीद्वारे नेमणूक केली जाते. पात्रता काय आहे? तर किमान 10 वर्ष न्यायिक पदधारण करणे आवश्यक आहे. याचा कार्यकाळ किती आहे? तर वयाचे 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा कार्यकाळ आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हार्नेच्या सागरी किनाऱ्यावर 3 किनारी किल्ल्यांची कनकदुर्ग, फतेदुर्ग, गोवागड उभारणी करण्यात आली आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीयता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीयता दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस 2014 पासून आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. इथे एकता आहे. नेक्स्ट, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1875ला केलेली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधीची आहे? तर 10 एप्रिल 1875. ठिकाण कोणते आहे? तर मुंबई हे ठिकाण आहे. त्याचबरोबर याचे संस्थापक कोण होते? तर दयानंद सरस्वती हे. उद्देश काय आहे? तर शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक सुधारणा हे याचा उद्देश आहे. ही एक एकेश्वरीवादी भारतीय हिंदू धर्म सुधारणा चळवळ होती. नेक्स्ट, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुणे जिल्ह्यातील किल्ले तुंग, धनगड, तोरणा, प्रचंडगड, पुरंदर, राजगड, राजमाची, रायरेश्वरी, लोहगड, सिंहगड, कोंढाणा, प्रचंडगड. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती होती? तर 5.82 कोटी एवढी एकूण पुरुष लोकसंख्या होती 2011मध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्राचा कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश MMR अंतर्गत येत नाही? तर सिंधुदुर्ग हा येत नाही आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. स्थापना कधीची आहे? तर 26 जानेवारी 1975. कायदा MMRDA अधिनियम 1974. प्रमुख नगर विकास मंत्री. रचना 17 सदस्यीय. कार्यक्षेत्र काय आहे? तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर. नेक्स्ट, UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांक SDI मूल्य किती आहे? तर 0.640 एवढे आहे. मानव विकास अहवाल UNDP द्वारे घोषित केला जातो. नेक्स्ट, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन असलेल्या पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील आहेत. विश्वास पाटील यांची इतर पुस्तके संभाजी, लालबागची लालसा, चंद्रमुखी, तमाशा, महानायक व झाडाझडती ही आहेत. नेक्स्ट, 2021च्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बार्शी या घोषित करण्यात आलेले आहे. सुरुवात कधी झाली? तर 10 ऑक्टोबर 1954ला झालेली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देणारी संस्था आहे चित्रपट महोत्सव संचालनालय. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर मुंबई येथे स्थापन झालेली आहे महाराष्ट्रामधील पहिली महानगरपालिका. नेक्स्ट, संजय नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. ते कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहेत? तर विज्ञान या क्षेत्रातील ते संबंधित आहे. जन्म कोल्हापूर 1938. सिद्धांत, पहिला सिद्धांत आहे अर्धस्थिर राज्य विश्वविज्ञान. दुसरे आहे होयले नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत. पुरस्कार कोणते मिळालेले आहे? तर पद्मभूषण 1965ला मिळालेला आहे. पद्मविभूषण 2004ला मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण 2010ला मिळालेला आहे. क्षेत्र कोणते आहे? तर भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ हे त्यांचे क्षेत्र आहे. नेक्स्ट, SIDBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर 1990ला स्थापना करण्यात आलेली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक स्थापना कधीची आहे? तर 1990ची स्थापना आहे. मुख्यालय कुठे आहे? तर लखनौ येथे मुख्यालय आहे. प्रमुख कोण आहेत? तर शिवसुब्रमण्यम रमन हे आहेत. वैशिष्ट्य काय आहे? तर भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वित्त कंपनीच्या एकूण परवाना आणि नियमनाची सर्वोच्च नियामक संस्था. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वेचा ब्रिटिश राज्य बेरार प्रांत होता? तर अकोला हा जिल्हा. अमरावती विभागातील जिल्हे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ.
अकोला जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्यवर्ती भागात असून तो ब्रिटिश भारतातील पेशवा प्रांताचा भाग होता. नेक्स्ट, महाराष्ट्रात 31 मार्च 2020पर्यंत सुमारे किती लाख सहकारी संस्था होत्या? तर 2.13 लाख सहकारी संस्था होत्या. महाराष्ट्रात 31 मार्च 2020पर्यंत सुमारे 2.13 लाख सहकारी संस्था होत्या. नेक्स्ट, भारतात राज्यस्तरावर कोणते नाममात्र प्रमुख आहेत? तर राज्यपाल हे नाममात्र प्रमुख आहेत. राज्यपाल कलम 153 ते 161. नियुक्ती कोणाकडे केली जाते? तर राष्ट्रपतीकडून केली जाते. कार्यकाल किती आहे? तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत म्हणजेच 5 वर्षापर्यंत. राजीनामा कोणाकडे दिला जातो? तर राष्ट्रपतीकडे राजीनामा दिला जातो. पात्रता वय किती आहे? तर किमान 35 वर्ष पूर्ण असावे. नेक्स्ट, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1919ला खिलाफत चळवळ सुरू झालेली आहे. खिलाफत चळवळ मार्च 1919 ते जानेवारी 1921पर्यंत. समिती मार्च 1919मध्ये मुंबई येथे खिलाफत समितीची स्थापना. उद्देश काय आहे? तर ऑटोमन सुलतान हा जगभरातील सर्व सुन्नी मुस्लिमांचा सर्वोच्च धार्मिक नेता होता. ब्रिटिशांनी त्यांचे सुलतानपद रद्द केले होते, सुलतानचा खलिफा म्हणत. नेक्स्ट, 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्र राज्याचा 7वा क्रमांक लागतो. पशुगणना दर 5 वर्षांनी केली जाते. 2019ची पशुगणना ही 20वी आवृत्ती होती. यानुसार पशुधनात 4.6% वाढ झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.